जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जे तुमचे मतदान कार्ड घर बसल्या कशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरती जे आहे डाउनलोड करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण जे आहे या चॅनलच्या माध्यमातून जे काही सर्व कामे आहेत तुम्ही जे आहे ऑनलाईनची तुमच्या घरी बसल्या मोबाईलवर कशी करता येतील याच्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, अशाच जे आहे व्हिडिओ जे आहे पुढील दिवसामध्ये आपण घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला तुमचं मतदान कार्ड नंबर असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे आहे वोटर हेल्पलाईन हे जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे आहे इथे रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करायला सांगितलं जाईल. तर तुम्हाला जे इथं तुम्ही हे जर ॲप डाउनलोड केला असेल तर तुम्हाला न्यू युजर इथं टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला सेंड OTPवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जे हे पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरायला सांगितली जाईल आणि जे आहे तुम्हाला इथं माहिती भरून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आपण जे याच्या आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथं परत रजिस्ट्रेशन करणार नाही. जर तुमचा पासवर्ड असा असेल तर इथे जे फॉरगेट पासवर्डवर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड देखील फॉरगेट करू शकता. तर मित्रांनो, आपण इथं जे आहे सुरुवातीला लॉग इन करून घेऊया. लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे. तुमचा जो काही तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचे आहे. जसं तुम्ही सेंड OTPवर क्लिक कराल तुमच्या मोबाईल नंबरला एक OTP पाठवला जाईल. पाहू शकता अशा प्रकारे OTP आलेला आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे इथं आपण लॉग इन झालो आहोत. तर मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही वोटर कार्ड आहे ते वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे डाउनलोड ई-पिक हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. जर इथं 3 ऑप्शन दाखवत आहे तर इथे जे आहे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर जर माहीत नसेल तर तो तुम्हाला कसा काढायचा आहे, हरवला असेल मतदान कार्ड तर त्याचा नंबर कसा काढायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओला तुम्ही जे आहे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपण तो व्हिडिओ घेऊन येऊया. इथे जे आहे आपल्याकडे मतदान कार्ड नंबर आहे असे आपण समजून इथे जे आहे आपण ही जी आहे संपूर्ण प्रोसेस करणार आहोत. तर इथं पाहू शकता आय हॅव ई-पिक नंबर हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायला सांगितलं जाईल. तर तुम्हाला इथं तुमचा मतदान कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. मतदान कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही राज्य आहे ते इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. निवडून घेतल्यानंतर खाली फॅच डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं. पाहू शकता अशा प्रकारे तुमची जी काही संपूर्ण माहिती आहे इथे तुम्हाला दाखवली जाईल. खाली अशी माहिती दाखवल्यानंतर इथे तुम्हाला खाली प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचे. जसं तुम्ही प्रोसीड कराल तसं तुम्ही जे लॉग इन आयडीला मोबाईल नंबर वापरला होता त्या मोबाईल नंबरला OTP पाठवून जाईल. पाहू शकता अशा प्रकारे OTP आलेला आहे. तुम्हाला जो आहे तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही मी त्याच्यावरती क्लिक कराल तसं जे आहे पेज रिलोड होईल. रिलोड झाल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे तुमचं जे काही मतदान कार्ड आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं मतदान कार्ड डाउनलोड करायचं असेल तर इथं खाली जे तुम्हाला ऑप्शन दिसते लाल कलरवर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे तुमचं जे आहे मतदान कार्ड तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे. इथे जे शेअर ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जे आहे तुमचं मतदान कार्ड जे आहे कोणालाही पाठवू शकता. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही याचे जे आहे प्रिंट करून तुम्ही जे आहे ते तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं मतदान कार्ड अगदी सोप्या पद्धतीने घरी बसल्या जे तुम्ही आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.